हमारे धर्मेंद्र जी बॉलीवुड के बहुत बड़े कलाकार थे और अमिताभ बच्चन के साथ भी उन्होंने बहुत सारे काम किए थे और हेमा मालिनी जी के साथ भी उन्होंने बहुत सारे काम किए थे और बाद में उन्होंने उनके साथ शादी भी की थी। उन्होंने 300 से ज्यादा फिल्मों में काम किया था। शोले पिक्चर हो, बलराम हो, सीता और गीता हो, हुकूमत हो, ऐसे कई फिल्मों में उन्होंने काम किया था। और धर्मेंद्र जी जाने से हमारे बॉलीवुड का बहुत बड़ा नुकसान हुआ है। बहुत ही हंसता खेलता कलाकार था, बहुत डैशिंग कलाकार था और उनका योगदान हम कभी भूल नहीं सकते हैं। उनको मैं राज्य मंत्री के नाते उनको आदरांजलि करता हूँ और उनके जैसा कलाकार होने नाही। एक तर जवळजवळ 300 फिल्म मध्ये काम त्यांनी केलेलं होतं धर्मेंद्रने आणि बॉलिवूड मधला अत्यंत मोठा कलाकार होता आणि त्यांच्या जाण्यामुळे आमचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। हेमा मालिनी या मेंबर ऑफ पार्लमेंट आहे, ते सुद्धा एकदा मेंबर ऑफ पार्लमेंट होते आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांचं नाव अत्यंत मोठं होतं आणि जवळजवळ 19 वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे। त्यांच्या काही आठवणी आता त्याला काय वेळेला ते मेंबर ऑफ पार्लमेंट असताना त्यांच्यासोबत आपली भेट होत होती आणि सीता और गीता फिल्म आहे, शोले फिल्म जे आहे ते त्यामध्ये अमिताभ बच्चन सोबत त्यांनी काम केलेलं होतं। त्या फिल्म मी अनेक वेळेला पाहिलेल्या आहेत। हुकूमत फिल्म आहे, शालीमार फिल्म आहे, अनेक फिल्म मध्ये त्यांनी काम केलं होतं। 300 पेक्षा जास्त या फिल्म त्यांनी काम केलं होतं आणि बॉलिवूडचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। एक हसता खेळता एक कलाकार आमच्यातून निघून गेलेला आहे आणि त्यांना मी केंद्र सरकारच्या वतीनं मी त्यांना आदरांजली अर्पित करतो। डायलॉग तुम्हाला जे आठवते आणि तुमच्या आठवणी जोडलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून तुम्ही आज प्रेक्षकांना सुद्धा कशा प्रकारे मांडायचं, कविता असेल किंवा तुमची काही त्यातून कसं मांडायचं? एक धर्मेंद्र फार मोठा होता कलाकार, धर्मेंद्र होता फार मोठा कलाकार आणि त्याने अनेकांचं स्वप्न केलं होतं साकार। तर अशा पद्धतीनं अनेक लोकांना तो आवडणारा असा कलाकार होता, हसत खेळत कलाकार होता, कधी विनोदी करणारा होता आणि डॅशिंग सुद्धा कलाकार म्हणून त्यांची ओळख होती आणि अमिताभ बच्चन सोबत त्यांचे जवळचे संबंध होते। हेमा मालिनी यांच्यासोबत त्यांनी अनेक फिल्म मध्ये काम केलेलं होतं आणि आज ते आमच्यामध्ये नाहीत, हे आमच्यासाठी फार मोठं धक्कादायक होत आहे।